नमस्कार आहे भावांनो सर्वांना. काय झालंय आता तुम्हाला माहिती ऐका विषय काय झाला माहिती का. आज मी आलोय माऊलीच्या पालखीत. तर ही घेतलं कानातलं घेतलं काढून ठेवतो टोपन. तर कसं काय दिसतंय टोपेन फेपेन गडी कसा काय दिसतोय माऊली कसा काय दिसतोय वाघ वाघ असं म्हणलं तरी काय अडचण नाही. आणि मॅटर असा झालाय की आज कुठे माहिती का माऊलीची पालखी. मी राव तुम्हाला खोटं नाही बोलणार राव. मला खोटं बोलून काय मिळायचंय राव. कमालच झाली गाड्या. आणि कमेंट टाकायचं जरा बरं वाटतं जरा जीवाला. कसं आहे मी हाय आता हो का इथं हे थांबा धावतो तुम्हाला. हे गाड्या जाऊन दे 2-4. आणि मी शेंड्यावर राहिलो कुठं माहिती का महाग. आज ठरवलं पालखीच्या मागणं सगळी पुढं घेऊन जायची अशा हिशोबाने मी मागं थांबलेलो. सगळी पुढे गेलेत पण ही वारकरी आहेत की माझ बरोबर. वाल्ल्यात मुक्काम आहे. आणि वाल्ल्यातल्या मुक्कामाच्या ठिकाणी इथं सगळं मारकरी सुकावल्यात इथं बसल्यात इथं दमल्यात इथं थकल्यात इथं. सगळी निवांत नाश्ता चाललाय. कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय. इथं पुरी भाजीच आहे बाबा खायला. नादच करायचा नाही खायला. म्हणलं होतं माहिती बरं का इथं. मी म्हणलं ही दिंडीत थांबली इथं पण इथं तर इथं नाश्ता सेंटर आहे खट्टमध्येच खट्टा मध्ये धावतो तुम्हाला धावतो. मला बी खावं लागतंय काय आता. मला वाटतंय टेस्ट बघायला अडचण. इकडं हे जेवण अंदाज घ्या सकाळधरनं किती अन्नदान झालं असेल. सकाळधरनं चना आणि काय पुरी बघा पुरी भाजी सकाळधरनं नाही हो आम्ही जेवलोय बोल. पालखी बी गेली पुढं आता संपलं की खतम हो गया फक्त दाल रह गया अभी. बरं असू द्या. सकाळधरनं चाललंय राव पुऱ्यान ही. मला उशीर झाला पण असू द्या दणकाच उठावला होता त्यांनी. असू द्या दाल बी खातेली माऊली लय भारी झाली. कशी क्वालिटी आहे का. मस्त मस्त ओके. हा बघा तुम्ही कुठले माळशिरस. मग काय जवळच रूटला हा बघता का. अरे वा मस्त थँक्यू बर का. थँक्यू. केदारनाथला परत पांडवती हा स्वर्गात गेलेले लय ताजा व्हिडिओ बघितला. आता तर जाऊन आलो या. पहिल्यांदा भेटलं तिसऱ्या दिवशी होय ना बघा. आ नाही पर्वताच्या नाही इकडं बद्रीनाथ केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुत्री तिकडं त्या भागात ट्रेन न गेलता. हा तुम्ही दोघं संघ आहे काय. चल तिघ आहे वय. बर असू द्या चलू द्या चला. माऊली केला नाश्ता लागली की चांगली पुरी लागली ना. पुरी आता संपले असे काय माऊली निवांत झाले नाश्ता ओके. चला तर बिस्लरी झाला तर या इमानदारीने झालं एक. हा बघा मी काय खोटं बोललो का तुम्हाला. बिस्लरी फक्त 10 रुपयाला काय होते. स्टिक तर मी धरा नाही पण हातातच धरतोय. मॅटर असा आहे की टिक धरल्या तर सगळा फोकस माझ्याकडेच ओढून येतो. इतकी लोक वयात मला ते पुढं त्या पालखीच्या थांबत वाटा नाही ना आधीमध्ये. आणि ते इन्स्टॉल तर इतकं व्हिडिओ तरी मी मार्केट काढतोय थोडं बघितलं ना. व्हिडिओ काढायला लागले की महाग राहिली तरी सुद्धा माणसं हायतीच वयात नाही असे. आता हे कुठल्या गावचं माऊली काय बोला ना तर राहो काय भानगडी का हो. इकडं काहीतरी चाललंय मोफत सेवा. अरे बापरे ते माऊली जरा निघून आलेलं दिसतंय वैतागून घरने. बहुतेक असं वाटतंय दिसल्यावर त्यांना ते घरी दावायचं नसेल. मोफत सेवा आहे काय. जी हरी हो रामकृष्ण हरी. कमालच झाली बाबा. जीवन भेटलं दाबून होय का भेटलं होतं का. अरे होय का होय ना. अरे ही लिहिलंय बघा तुम्ही मित्र मध्ये केदारनाथ आलो की 10 दिवस झाला आलो लगे इकडे आलो. रामकृष्ण हरी बाबा
असंच चाललंय खेळ द्यायचं असलं तर द्या नाही देऊ नका नाही घ्यायचंच नाही घ्यायचंच नाही अयो आता हे माऊलीला जवळजवळ 20-22 वरीच झाली समजा हा हे कार्ड 10,000 रुपये सामान भरते समजा बरं हा का हा आणि संभाजीनगर पासून आपले दिंडी देते समजा आपल्या गावची दिंडी हा 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 आणि हे बी आपल्या गावचे समजा पण राहायला छत्रपती संभाजीनगरला आहे हा हा तर तिकडे समजा तेच स्वतःचं घरदार सगळे आहे. पण तेच समजा आळंदी पासून हा पंढरपूर पर्यंत पायी चालतात हा गाडीची आपली दिंडीची पिशी पण दिली हा हा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत समजा टॅपवर पोहोचलो वारकऱ्यांच्या चपल्या कुठं काय चपला काही असे चैनी वगैरे असं त्यांचं चालू असतं बघा हे चैनी हे तुटली चपला शिवणं चपल्या शिवणं आणि ते बी मोफत बघा राव तुम्ही काहीतरी डोकं चालवा राव काय कमाल झाली गाड्या बघा विचार करा राव ही सोय असला आहे का कुठं सांगा काय हा किती अन्नदान राव आहे का कमी पडतंय का तुम्ही उपाशी राहताय का पण पैसे नसले तर माणूस जाऊ शकतो का वारीला 100% जाऊ शकतो मोफत अहो लय काय बी पाणी आहे खायला आहे चपल्या तुटल्या चपल्या आहे चैन तुटली चैन जोडायचं आहे फक्त चालावं लागतंय होय बाबा तुमचं नाव काय तुमचं नाव काय म्हणले माझं नाव शुक्ला शुक्ला तुम्ही तिकडलेच बर बर हा संभाजीनगर छत्रपती संभाजी ठीक आहे हो बघा बाबांसाठी एक लाईक आणि एक कमेंट तर बनतेच नंबर सांग हा मागच्या वेळेस माझा का घ्या 9856 20 20 39 9856 20 20 39 माऊली याला द्यावं शिव. हा माझा नंबर लागतो डायरेक्ट लावा फॉलो केलेला इंस्टाला कधी बी ओके फॉलो केलं मला हे करा पण फॉलो कॉल करा तिथं भेटलो होतो मोबाईल चार्जिंगला लावलेला असं न घरी गेल्यावर करा हा चालेल खेडे होईल हा ना पाठवून देतो दरवेळेस येत होता हा दरवेळेस येत होता हा रवी शिंदे इंस्टाला रवी शिंदे फेसबुकला रवी शिंदे आणि युट्यूबला रवी शिंदे चौकट रवी शिंदे हा आम्ही शिंदे आपण बावकी भावकी माऊली काय म्हणता या लोकांचे आशीर्वाद असे हा की ही जी सेवा चाललेली आहे हा हा तर ह्या अशी सेवा लोकांनी अजून आवर्जून करावी 100% करावी बघून दुसऱ्याने करावी ज्याला जमत नाही त्याला त्यांना कुणाला गरीबाला आधार नाही त्याला आधार द्यायला द्यायला पाहिजे हा ही काही बरोबर आहे रवी शिंदे सापडलं फॉलो करा आणि काय झालंय मला तर अमेरिकेहून फोन आला एक अक्षरशः खोटं नाही बोलत बाहेरल्या देशातनं फोन येतात वारी मी धावतोय बघतात लोक तिथनं आता अन्नदान म्हणली करा तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो काय करायचं म्हणले मग पिकअप भरून बेसला रे वाटा आम्ही मदत करू जेवढं होता होईल तेवढं करू म्हणले आम्ही म्हणजे बघा कुठून लोक बघतील आपलं व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही तर काय वय का दिली नावच घेतलं बरं वाटलं जरा जीवाला असं हाय हाय भेटूच नेहमीप्रमाणे चला यांची जाणीव ठेवा तुम्ही या लोकांची तुमची आता वर्षभर ओळख झालेली कायमच पण हीच आता चर्चा तुम्ही अजून 4 ठिकाणी काढा 100% राव म्हणजे अख्खं महाराष्ट्र बघणार आहे आता या दोघांच्या मुळे अजून 4 वाढले पाहिजे 4चे 8 वाढले पाहिजे हा रेकॉर्ड ब्रेक झालं पाहिजे 100% व्हायच पाहिजे हा गणेश भारतडे आपले गणेश दादा भारतडे रॉयल शेतकरी हा हा त्यांनी व्हिडिओ काढला होता हा हा युट्यूबला आहे बघा त्यांच्या आयडीवर हा हाय का हा हा नाही हाय करते ती धोका बाबा चप्पल शिवते बाबा बोला जरा नाही असं बाबा किती दिवसापासून तुम्ही असं आता 20-22 वर्ष होत आले 22 वर्ष झालं का कंटिन्यू चालू आहे लॉकडाऊन मध्ये बंद कोरोना काळामध्ये बंद होतं हा फक्त 2 वर्ष बंद होतं ना अहो कोण करतंय ज्याला काहीतरी जाणवलंय ज्याला काहीतरी कळलंय माझ्या मालकाची कृपा आहे बस 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 माझा मालक आहे ना उभा त्याची कृपा आहे होय ना मस्त छान वाटलं हा तुम्ही बी संभाजीनगरची बसा 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 खाली सगळी फोटो काढ बसा बसा उभा ना करा बसा 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 सगळी तुम्ही कुठे आली माऊली आम्ही हिंगोली जिल्हा किती दिवस झाले आता वारी आम्ही प्रस्थान पासून आलो पहिलीच वारी काय नाही याच्या अगोदर केली का चालू ह्या बाबांची पहिली दिसती बहुतेक असं वाटतंय मला बाबाची पहिली हा का बाबा एवढा उशीर केला तुम्ही
घरच्या अडचणी झालं तुम्ही किती वर झाले 22 वर तुम्ही लय लवकर आला राव मस्त तुमचं कसं काय दुसरं वर्ष तुम्ही बी थोडं लेट केलं पण आलाय सुरुवात तर झाली होय मी 15 वर्ष असताना वारी केलेली होय ना 15 वर्षापासून वा 15 वर्षाचा होतो त्या 4 वर्ष झाली येतो हा. महिन्याला पण या वारीत पहिली महिन्याला वारी पण इकडून मजा आहे ती तिकडं नाही तशी. आहे का ही मजा वेगळी नाही तुम्ही मजा म्हणा तुम्ही काय बी म्हणा पण ही गंमत आम्ही पुण्यातले हा पण आम्ही बी वारी करतो हा. पण आम्ही काय काय टायमाला आळंदी पासून आम्ही सुरुवात करत असतो हा पण आपल्या पुण्यामध्ये इतके दानशूर आहेत तर हेच दानशूर आज आम्हाला इथं सुद्धा बघायला भेटले आणि यांच्यामुळे अजून पंढरपुरापर्यंत बघायला माऊलीच्या कृपेने अजून व्हायला पाहिजे असं आमचं. बरोबर आहे प्रत्येकाने यांचा अनुभव घेऊन केलंच अजून व्हायला पाहिजे कोणाला काय करायचं असलं तर मी आता एक पिकअप बिस्लर वाटणार आहे आमच्या मित्रांनी सांगितले वाटायला कुणाला काय करायचं असलं तर नंबर दिलाय ज्यांनी व्हिडिओ बघितलाय त्यांना माहिती बघतो बरोबर हा तुम्हाला व्हिडिओ फिरवले की तुम्हाला आहे ना तो जो देणार आहे ना हा. तो पांडुरंगाचं नाव घेऊन ये त्यांच्याजवळ बस 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 माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो एक कमेंट करा लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय टाटा टाटा